2001 आणि एक क्रिस्टलची चमचमती ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर तृतीय पारितोषिक आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे माननीय श्री विलासदादा भोंडगे समाजसेवक। तृतीय पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने आम्हाला लाभलेलं आहे। रोख पारितोषिके या ठिकाणी असणार आहेत 12,501 आणि एक आकर्षक क्रिस्टलची चमचमती ट्रॉफी। त्यानंतर माननीय श्री एकनाथ दादा ओंबळे यांच्या हस्ते आम्हाला चतुर्थ पारितोषिक लाभलेलं आहे आणि चतुर्थ पारितोषिकाचं स्वरूप आहे रोख रक्कम रुपये 10,001 आणि ही आकर्षक अशी चमचमती ट्रॉफी। त्यानंतर या स्पर्धेसाठी लागणारे सर्व जे चषक आहेत त्यासाठी आम्हाला सौजन्य या ठिकाणी लाभलेला आहे माननीय श्री वैभवदादा ओंबळे समाजसेवक। स्पर्धेसाठी सर्व चषक या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत। त्यानंतर सामनावीर साठी आम्हाला या ठिकाणी सौजन्य लाभलेलं आहे माननीय श्री आनंददादा शेलार आणि आनंददादा शेलार तसेच वैभव शेठ पवार युवा उद्योजक यांच्या सौजन्याने आम्हाला मैदान सौजन्य लाभलेलं आहे। नक्कीच ही स्पर्धा आपण घर बसल्या बसल्या YouTube लाईव्ह पाहत होता आणि त्याच्यासाठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे सौ नीलम जवळ समाजसेविका, त्याचप्रमाणे सचिनजी सावले सर समाजसेवक, त्याचप्रमाणे सागरजी सुर्वे समाजसेवक यांच्या माध्यमातून आम्हाला YouTube लाईव्ह थेट प्रक्षेपण या ठिकाणी आम्हाला लाभलेलं होतं। त्या दरम्यान रवी शेलार यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। त्यानंतर चेंडूसाठी आम्हाला सौजन्य लाभलं होतं माननीय श्री विजयजी शिंदे यांच्या माध्यमातून। मालिका वीर जी चमचमती ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहत आहे त्यासाठी माननीय जी सुधाकर लोहार एस कन्स्ट्रक्शनचे मालक यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं होतं। त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजासाठी माननीय श्री विकासजी भोसले यांच्या सौजन्याने आम्हाला लाभलेला आहे। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजासाठी जी चमचमती ट्रॉफी आहे त्यासाठी आम्हाला लहुराजी सुर्वे यांचं सौजन्य लाभलेलं आहे। उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी नितीनजी चिकणी यांचं आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे पंचांचं जे सौजन्य आहे ते आम्हाला विनोदजी सावले यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे पाणी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे माननीय श्री बापू पारटे यांच्या माध्यमातून। टॉस का बॉस साठी आपण नक्कीच या ठिकाणी जो मंच पाहतोय तो टॉस का बॉस आम्हाला संतोषजी पाटणी सौजन्य नक्कीच या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे। त्याच्याबरोबर लहूजी पाटणी यांच्या माध्यमातून टॉस का बॉस या ठिकाणी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे विशेष सहकार्यामध्ये बरीचशी अशी मंडळी आमची आहेत त्यांच्याकडून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे। त्यामध्ये रॉबिन शेठ मडवी असतील, त्याचप्रमाणे सचिन पारटे, प्रवीण शेलारजी, नामदेवजी दळवी साहेब आहेत, त्याचप्रमाणे विजयजी शेलार आहेत, विनोदजी शेलार आहेत, अंकुजी शेलार आहेत, जितेंद्र दळवी आहेत। त्याचप्रमाणे आम्हाला विशेष सहकार्यामध्ये आम्हाला या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलेलं आहे लक्ष्मणजी शेलार आहेत, अंजना बाई शेलार आहेत, त्याचप्रमाणे अशोक शेलार आहेत, राजेंद्रजी सुर्वे आहेत। त्याचबरोबर आपण पाहतो राजेंद्रजी चिकणी, विशालजी तळवी, सचिनजी रवलेस आहेत, त्याचप्रमाणे नवनाथ धनावडे, सचिन शेलार, प्रदीप बगळे, त्याचप्रमाणे चंद्रकांतजी वेंदे, मारुती झुनगरे आणि शंकर झुनगरे यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलेलं आहे आणि यांच्या सर्वांच्या सौजन्याने या ठिकाणी ही एक मोठी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आपल्या भेटीला आली होती। या स्पर्धेचं स्वरूप असं होतं की नक्कीच या ठिकाणी बरेचसे संघ या ठिकाणी आपण आपला खेळ आजमावताना या ठिकाणी आपण पाहिले। फायनलची मॅच देखील या ठिकाणी आपण रंगताना पाहिली ती विवर आणि आंबेघर या दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी मॅच आपण फायनलची पाहिली। तर थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस समारंभाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। तर प्रथमतः या ठिकाणी सन्माननीय जे सर्व आम्हाला या ठिकाणी पाहुणे लाभलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण प्रथमतः करणार आहोत। तर प्रथमतः मी या ठिकाणी आमंत्रित करतो विजयदादा शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। प्रगती विकास क्रिकेट क्लब भोगवले यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा सन्मान केला जातो। त्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। संख्या ये ना
यानंतरचा सन्मान या ठिकाणी असणार आहे माननीय श्री संतोषदादा पार्टे यांचा संतोषदादा पाटणी संतोषदादा पाटणी यांचा देखील या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. प्रगती विकास क्रिकेट क्लब भोगवली यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संतोषदादा पाटणे यांचा या ठिकाणी सन्मान केला गेलाय. टॉस का बॉस महत्वपूर्ण सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लाभलं होतं तेच संतोषदादा पाटणे आणि सातत्याने 3 वर्ष लगातारचे 3 वर्ष हे आम्हाला सौजन्य आम्हाला टॉस का बॉस लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे हे विशेष कुपन जे आहेत ते देखील आम्हाला सातत्याने 3 वर्ष भेटत आलेले आहेत. यांचं महत्वपूर्ण सौजन्य या ठिकाणी. त्याचप्रमाणे पुढील सन्मानार्थी असतील जितेंद्र दादा दळवी यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. अंकुश शेलार आपणास विनंती आहे आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून घेतला जाणारा हा सन्मान प्रगती विकास क्रिकेट क्लब भोगवली यांच्या माध्यमातून हा एक सन्मान या ठिकाणी केला जातो. यानंतर नक्कीच आमच्या परिवारातला हा एक सन्मान या ठिकाणी घेतला जाईल. अतिशय शेवटच्या क्षणी ज्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला निवृत्तीदादा शिंदे समालोचक यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. विक्रांत पाटणे यांच्या हस्ते नक्कीच या ठिकाणी हा सन्मान केला जातो. यानंतरचा सन्मान या ठिकाणी असणार आहे आंबेघर गावचे सुपुत्र रविदादा शेलार यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. त्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. बोलाई आंबेघर संघाच्या हमेशा पाठीशी असणारे नक्कीच या ठिकाणी त्यांचं अनमोल सहकार्य हमेशा बोलाई आंबेघर संघाच्या पाठीशी असतं असे आमचे रविदादा शेलार यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय प्रगती विकास क्रिकेट क्लब भोगवली यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच या ठिकाणी या मंडळाच्या आधारस्तंभ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अंकुश दादा शेलार वेळोवेळी सातत्याने या प्रगती विकास क्रिकेट क्लबच्या हमेशा पाठीशी असणारे हे व्यक्तिमत्व नक्कीच या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रगती विकास क्रिकेट क्लब भोगवली यांच्या माध्यमातून आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी यांचं लाभलेलं असतं आणि यांच्या सहकार्यातून गेली 3 वर्ष हे जे मंडळ आहे हे ते ज्या मंडळाला पाठबळ जे म्हणतो ना आपण पाठबळाची भूमिका या सरांकडून लाभलेला आहे. त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. प्रगती विकास क्रिकेट क्लबच्या सर्व मेंबर्सला या ठिकाणी विनंती आहे आपण या ठिकाणी या आणि सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विशेष सन्मान हा या ठिकाणी केला जातो. हमेशा या मंडळाच्या मागे या क्रिकेट क्लबच्या मागे ज्यांचं विशेष नक्कीच या ठिकाणी विशेष लक्ष असतं आणि आपल्या वडिलांप्रमाणे माया करणारे आमचे शेलार सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय.
धन्यवाद शेलार सर. आणि नक्कीच या ठिकाणी ज्यांचा नामोल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे, विनोददादा शेलार, ज्यांचं पाठबळ हमेशा आम्हाला या ठिकाणी लाभलेलं असतं आणि ज्यांच्या पाठीने हा 3 वर्ष लगातारचे जे 3 वर्ष आहेत, तर विनोददादा शेलार आपण या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु आपलं प्रेम नक्कीच या ठिकाणी प्रगती विकास क्रिकेट क्लबच्या मागे हमेशा असतं आणि तुमचा नामोल्लेख करणं या ठिकाणी नक्कीच नामोल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यांच्या पाठीशी नक्कीच हमेशा उभे असतात, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. नक्कीच या ठिकाणी मी आभार म्हणजे माझ्या शब्द सुमनांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचप्रमाणे आनंदा शेलार हे नाव देखील या ठिकाणी सातत्याने घेतलं जातं, त्यांचा देखील शब्द सुमनांनी मी या ठिकाणी सन्मान करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी सन्मान चिन्ह देखील आम्हाला या ठिकाणी बहाल केलेले आहेत, माननीय श्री संदीप दादा शेलार युवा उद्योजक यांचा देखील या ठिकाणी शब्द सुमनांनी मी नक्कीच या ठिकाणी आभार मानेन. संदीप शेलार यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, सूरज शेलार, कुठे आपण या ठिकाणी यायचं आहे, तर नक्कीच या ठिकाणी उपस्थित नाहीये, तरी देखील आम्ही त्यांचा शब्द सुमनांनी या ठिकाणी आभार मानतो. आणि दादा तुम्हाला बोलायचं, बोला ना 2 शब्द, दादा बोला. तर या ठिकाणी वेद मोटार्स चे पाटणे सर नक्कीच आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे 2 शब्द मोलाचे 2 शब्द नक्कीच या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. माननीय छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आज घनसोली गावामध्ये जो खूप चांगल्या पद्धतीनं इथं एक क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, संघर्षात्मक नव्हे तर संयोगात्मक स्पर्धा ही नेहमी आपल्या जीवनामध्ये निर्माण होते. तसेच ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये जी आपली स्पर्धा निर्माण झाली ती संघर्षात्मक नसून संयोगात्मक स्पर्धा निर्माण झालेली आहे. सह्याद्रीच्या दऱ्याकपाऱ्यातून वाहणारी वेण्णा नदी आणि त्या वेण्णा नदीच्या काठावरती ठुमदारपणे असं उभं असणारे आपलं भोगवली गाव आणि त्या गावाने आज जो गावातील जे युवक आहेत, अंकुश शेलार आहेत, निलेश शेलार आहेत, सागर शेलार आहेत, असे अनेक तरुणांनी जो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जावली तालुक्यामध्ये जी छोटी छोटी गावं आहेत त्या गावांना एकत्रित करून आज जो इथं खेळाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र केलं, हे करणं ही सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. अशी महान अशी कला ह्या युवकांनी आज इथं घनसोली गावामध्ये मुंबईमध्ये इथं सर्वांना एकत्र केले, त्याबद्दल खरंच अशा युवकांचं अभिनंदन, कौतुक आहे. आणि आपल्या जावली तालुक्यातील भामगाव गावातील वेद मोटर्स 2 व्हीलर सेल्स अँड सर्व्हिस कळव्यामध्ये आहे. मित्रांनो, आपली 2 व्हीलर नवीन कोणाला घ्यायची असेल किंवा सर्व्हिसिंग करायची असेल तर आपल्या वेद मोटर्समध्ये अवश्य यावं. तसेच जिंकणाऱ्या टीमला आंबेघर गोलाई वेद मोटर्सकडून यांना एक सुवर्ण संधी इथं देण्यात आली आहे. 11 खेळाडूंना 5,000चं डिस्काउंट कूपन प्रत्येक गाडीसोबत इथं मिळणार आहे आणि ती सर्व्हिसिंग फ्री प्रत्येक 2 व्हीलरला. त्याचा आपण योग्य तो संधी इथं घ्यावी. प्रत्येक कूपन आपण आपल्या स्टेजवरून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा या भोगोली गावातील युवकांना आणि विनर आणि अनर यांना दोघांनाही इथं खरंच शुभेच्छा आपल्या वेद मोटर्सकडून. धन्यवाद. थँक्यू सो मच. भोगोली जावली क्रिकेट असोसिएशन संघाच्या माध्यमातून इथे सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत. धन्यवाद.
धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी मुलाचं मार्गदर्शन आम्हाला हमेशा लाभतच असतं. परंतु पुन्हा एकदा मी सरांचं थोडंसं ॲडव्हर्टायझिंग करेन. तर विद मोटार्स यांच्याकडून विनर टीम म्हणजे जी आताच्या याच्यामध्ये विनर टीम आहे आणि जी रनरअप टीम राहिलेली आहे त्यांना 5,000 रुपयांचा डिस्काउंट या ठिकाणी विद मोटारमधून देण्यात येणार आहे. ज्यांना नवीन गाडी आता लगेचच परचेस करायची आहे त्यांना. आणि प्रत्येक खेळाडूने आपल्या 2 व्हीलरसाठी 3 सर्व्हिसिंग आपल्याला फ्री असणार आहेत. परंतु सर्व्हिसिंग फ्री असल्या तरी ट्रिपल शीट येऊ नका, कारण पोलीस टपलेले असतात. आणि नक्कीच या ठिकाणी ज्यांना फ्री स्टेजवर या कुपनची उपलब्धता या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे. आणि यांचा पत्ता आहे ठाणे कळवा. या ठिकाणी त्यांचा विद मोटार हा नक्कीच त्यांचा या ठिकाणी छोटासा बिझनेस आहे आणि डायरेक्ट आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी जाऊ शकता. नक्कीच आपला व्यक्ती आहे, आपला व्यक्ती मोठं होणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं आपल्यातला एक व्यक्ती जर उच्च पदावर किंवा उच्च त्याचं जर भांडवल वाढवत असेल तर त्याला आपण साथ देणं अत्यंत गरजेचं आहे. तर सर्वांचीच या ठिकाणी इच्छा आहे. जितेंद्र दळवी सर सर्वांची जी इच्छा असल्या कारणाने आपण 2 शब्द कृपया आपल्या गाणीतून 2 शब्दाचं आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वप्रथम प्रगती चषक भोगवली त्यांना माझ्या शुभेच्छा. दरवर्षी निलेशचे सांगितल्याप्रमाणे कधी न चुकता मी येत नाही असं नाही, कंटिन्यू येत आहे. प्रथम धन्यवाद निलेश, सागर, अंकुश दादा आणि वेद मोटारचे मालक. ॲक्च्युली तुम्हा लोकांना खूप ओपन असं मैदान आहे. आमच्या वक्ती घरातून क्रिकेट खेळायला घ्यायचं म्हणलं की मागे काट्याची छडी असेल किंवा असे प्रेशर असायचं की जास्तीत जास्त किती 25 पैसे ते 10 रुपये. 10 रुपयाची म्हणजे मॅच म्हणजे मोठी मॅच. आता तुम्हाला ओपन मैदान आहे, घरातून सपोर्ट असतो, खेळायसाठी मैदान मोठं उपलब्ध आहेत. गावी शेती मैदान कमी आणि शेती झाल्यानंतर मग थोडंफार क्रिकेट. पण तुम्हाला लोकांना एवढी खूप संधी आहे आणि ह्याच्यातूनच कोण क्रिकेटपट्टू आपला चांगला होऊ शकतो. सचिन तेंडुलकर होईल, विराट कोहली बी होऊ शकतो. सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही एवढ्या उन्हामध्ये खेळता आणि तो मंगाचा एक कॅच लेफ्ट हँडमध्ये त्याने घेतला, मस्त अप्रतिम कॅच. त्यासाठी एकदा पुन्हा एकदा माझ्या म्हणजे माझ्याकडून सर्व टीमकडून तुम्हाला धन्यवाद. आणि विनर आणि अनविनर ते दोन्ही कसं आहे, शेवटी बघा मॅच हे थोडंफार होतं 19-20 होतं. त्याच्यानं काय मनामध्ये शंका घेऊ नका. आणि सर्व टीमचे मनपूर्वक आभार. आणि मला इथे बोलवलेले बद्दल निलेश साहेब तुमचं धन्यवाद. माझे वर्गमित्र क्लासमेट आहेत. त्याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. मला तर क्रिकेट खूप खेळायची हौस असेल आणि मी क्रिकेट चांगला खेळायचो. पण निलेशच्या मॅचमध्ये मी मुटका होतो, माझी हाईट छोटी होती. त्यामध्ये निलेशने मला काय सांगितलं, तू खेळू नको, तुला क्रिकेट खेळायला जमणार नाही. मग तिथपासून मी निश्चय केला तर मी क्रिकेट खेळायचो. पण निलेशला माहित होतं मी क्रिकेट खेळायचो. पण त्याने मी हाईट बघून कॉलेजमध्ये सांगितलं तू क्रिकेटमध्ये टीममध्ये येऊ नकोस. पण एक दिवस आमची अशीच मॅच चालली होती कॉलेजची टीममध्ये, तेव्हा मी एका बॉलरला चांगलं जोडलं होतं. मग नंतर निलेश मला विचारायला लागला तू खेळतोस क्रिकेट? हा मी खरं म्हणलं खेळतो क्रिकेट. म्हणजे एक किस्सा तुम्हाला मी आठवला. म्हणजे हाईटवर जाऊ नका, बघा. धन्यवाद धन्यवाद. यानंतर नक्कीच या ठिकाणी अंकुशदादा शेलार आपलं देखील मार्गदर्शन आपण देखील थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे. अंकुशदादा शेलार सर्वांचंच या ठिकाणी म्हणणं आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण आता जाणार आहोत वैयक्तिक पारितोषिकाकडे. जी पहिली मॅच या ठिकाणी खेळवली गेली होती विवर विरुद्ध करंजे, त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी या ठिकाणी ठरलेला आहे आर्यन. कृपया या ठिकाणी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच विवर आणि करंजे आर्यन, ज्याने नक्कीच या ठिकाणी आपण पाहिले जी बहारदार फलंदाजी करून दाखवले शेवटच्या षटकामध्ये. मला वाटतं आर्यन या ठिकाणी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अंकुश शेलार यांच्या माध्यमातून या ठिकाणी
त्याला आर्यन कृपया 2 मिनिटं या ठिकाणी यायचं. मी जास्त वेळ नाही घेणार आहे, जास्त वेळ नाही घेणार आहे तुझा. तर आर्यन काय वाटतंय आता शेवटच्या मॅच मध्ये नक्कीच या ठिकाणी जे 2 षटकार तू लगावले गेलेस आणि कोणाला ते 2 षटकार लगावले गेलेस ते जरा पहिल्यांदा सांग. गणेश दादाला या नक्कीच या ठिकाणी अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे होतीच, परंतु जे 2 षटकार आहेत गणेश दादा का ही माझ्याकडून चुकी झाली, का माझ्याकडून काय झालं हे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी बघतील. परंतु काय सिच्युएशन असेल ज्यावेळी ही ट्रॉफी घेऊन जाशील, ज्यावेळी तू मॅच ऑनलाईन दाखवशील त्यावेळी काय सिच्युएशन असेल घरी? चांगलीच असेल. तर धन्यवाद. अतिशय लाजरा गुजरा हा खेळाडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जी फायनलची मॅच आपल्याला खेळवली गेली ती आंबेगर विरुद्ध विवर आणि या आंबेगर आणि विवर या संघामध्ये मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरलेलं आहे आंबेगर संघाचा ऋतिक. कृपया या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आंबेगर विरुद्ध विवर असा सामना झाला, त्यामध्ये ऋतिक ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कृपया आपण या ठिकाणी लवकरात लवकर यायचं आहे, वेळ वाचवायचा आहे. लवकरात लवकर आपण या. आपला प्रतिनिधी पाठवा कृपया. धरणकृती समितीचे वैभवदादा ओंबळे या ठिकाणी उपस्थित काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, तर त्यांच्या जागी या ठिकाणी प्रथमेश दादा भणगे या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. प्रथमेश दादा भणगे आपणास या ठिकाणी विनंती केली जाते, आपण या ठिकाणी यायचं आहे. चला नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो कालच्या मॅच मध्ये विवर संघाचं एक सामनावीरचं पारितोषिक या ठिकाणी राहिलं होतं, तर ते देखील या ठिकाणी देण्यात येतं. आर्यन यालाच त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आहे. सन्मान आपण या ठिकाणी पुन्हा एकदा यायचं. तर हे नक्कीच या ठिकाणी आर्यन. आता आपण वळणार आहोत वैयक्तिक पारितोषिकांकडे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक नक्कीच या ठिकाणी आपल्याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सौजन्य लाभलं होतं माननीय श्री नितीनजी चिकणे यांच्या सौजन्याने. आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी ठरतो एलिगेसिस विवर संघाचा सायगर या संघाचा खेळाडू क्षेत्ररक्षक ठरतोय एलिगेसिस यश रनावडे. नक्कीच या ठिकाणी ठरतोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. कृपया आपण या ठिकाणी यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी मिक्सर दिला जातो. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी ठरतोय यश धनावडे. याचा आणि माझा पहिला देखील एकदा सामना झालेला आहे. तर यश धनावडे हे आपलं दुसरं यश आहे. पहिल्या यश मध्ये तू मला त्या ठिकाणी फेसबुकवर सर्वात जास्त फेमस केलं होतंस, त्यावेळी देखील मिक्सर नेला होता आणि सायगर संघाला तू विनंती केली होतीस की मी नक्कीच त्यांना इडली खायला बोलवेल, पण आता यावेळी दुसरा मिक्सर घेऊन चाललायस, तर हा दुसरा मिक्सर आता कुठे ठेवशील? आपण घरीच आता दुसरा खायला बोलवेल.
होईल. तर नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच या ठिकाणी तू जे संभाषण केलं होतंस की क्रिकेट खेळताना क्षेत्ररक्षक असू द्या किंवा कोणतीही भूमिका असू द्या, क्षेत्ररक्षक हे सर्वात मोठं पद आहे आणि ते नक्कीच या ठिकाणी व्हायरल झालं होतं आणि त्यामुळे मला देखील बरेचसे फोन आले होते की अरे तुम्ही समालोचन करताना आम्ही तुम्हाला कधीच पाहिलेलं नाहीये. तर नक्कीच या ठिकाणी तुझ्या पुढील खेळासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असाच खेळ करत राहा आणि नक्कीच या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आता आपण या ठिकाणी वळणार आहोत. हा होता यश जनावडे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. यानंतर आपण वळणार आहोत सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि त्यासाठी या ठिकाणी आम्हाला सौजन्य लाभलं होतं माननीय श्री विकासजी भोसले यांच्या माध्यमातून. सर्वोत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी ठरतोय भैरवनाथ फायटर करंजे या संघाचा. एनी गेसेस? यस, अक्षय गोळे ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज. कृपया या ठिकाणी यायचं आहे. चला लवकरात लवकर अक्षय गोळे आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं. तर जितेंद्रजी शेलार आपणास विनंती आहे आपण सॉरी जितेंद्र दादा दळवी आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज. तर या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय गोळे 2च मिनिटं फक्त, जास्त वेळ नाही घेणार आहे. तर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत सर्वोत्कृष्ट फलंदाज अक्षय गोळे. तर या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर PNPLचे आपण भाऊ आहात. काय धडे घेतलेत घरी? काय धड्यांचं म्हणजे अभ्यास घरी काय होतो? काय नाही, पण टीमला बॅकअप त्याला द्यावा हे सगळ्यात महत्वाचं होतं आमचं. टीमला बॅकअप देण्यासाठी नक्कीच या ठिकाणी एक चांगलं प्रदर्शन तो आपल्या बॅटमधून पाहायला मिळालं आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज नक्कीच सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेले आहेत अक्षय गोळे. पुढील खेळासाठी नक्कीच या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि नक्कीच या ठिकाणी आपण थोडंसं थांबतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले प्रथमेशजी भोंगे सर यांचा या ठिकाणी सन्मान नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जातो. आपण कृपया या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रथमेश दादा भोंगे यांचा या ठिकाणी सन्मान घेतला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. केडंबे गावचे सुपुत्र सचिन दादा उमळे यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान घेतला जातो. अंकुश दादा शेलार आपणास विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तर या ठिकाणी आता आपण वळणार आहोत सर्वोत्कृष्ट गोलंदाज. सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे विवर या संघाचा. नाव विवर संघ नाव सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे आर्यन धनावडे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आर्यन धनावडे. कृपया या ठिकाणी आपण यायचं.
तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. पाटणे सर, आपणास या ठिकाणी विनंती आहे, आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्पर्धे आर्यन धनावडे. तर धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज आर्यन धनावडे या ठिकाणी आपण पाहिलेले आहोत. त्यानंतर थोडेसे सन्मान या ठिकाणी राहून गेलेले आहेत, ते सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. 198 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह आपण त्या ठिकाणी पाहिली. NTC लाईव्ह चा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान घेणार आहोत. रोशन सर यांना विनंती आहे. आतिश फराट आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी या आणि आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. NTC लाईव्हच्या माध्यमातून ही नक्कीच या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि 198 देशामध्ये घर बसल्या आपण या ठिकाणी स्पर्धा. YouTube लाईव्हचा चिंट्या या ठिकाणी आलेला आहे, त्याचं टोपण नाव आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. निलेश शेलार यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जातो. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेटर्स यांचा, उज्ज्वला डेकोरेटर्स यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. आपले प्रतिनिधी या ठिकाणी असतील तर या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतरचा सन्मान नक्कीच या ठिकाणी असेल. आम्हाला या स्पर्धेसाठी लागलेले जे पंच आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर ज्यांचा आवाज आपण गेल्या 3 दिवसापासून ऐकत आहात ते आमचे विनोददादा धनावडे, नक्कीच टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. अतिशय सुरेख वाणी मराठीतून चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऐकलं. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. रवी शेलार यांना मी विनंती करून आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तर यानंतर आपण जाणार आहोत सार्वत्रिक जे पारितोषिक आहे, नक्कीच या ठिकाणी आपण जाणार आहोत चतुर्थ पारितोषिक विजेता संघाकडे. चतुर्थ पारितोषिकाचं स्वरूप आहे रोख रक्कम 10,001 आणि नक्कीच या ठिकाणी आम्हाला सौजन्य त्यासाठी लाभलेलं आहे. माननीय श्री एकनाथदादा ओंबळे समाजसेवक यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. चतुर्थ पारितोषिक विजेता संघ ठरतोय भैरवनाथ वॉरियर्स करंजे. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. चला, भैरवनाथ फायटर्स करंजे यांनी 4थ्या क्रमांकावरती विराजमान झाले. आपली पूर्ण टीम वरती या, तोपर्यंत आपण एक सत्कार घेऊया. आज जर आपण पाहिलं तर जंगलीचा एक गोलंदाज किरण दांगडे यांना आपण इथे सन्मानित करायचं आहे. तर चतुर्थ पारितोषिक भैरवनाथ फायटर्स आज या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकावरती विराजमान झालेली प्रगती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आज जर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि 4थ्या काय रे हल्लं का काय तिकडे बंद झालं तिकडे हल्लं का काय तिकडे बघ हॅलो
आता जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सहभागी झाले भैरवनाथ फायटर करंजी टीम आणि चौथ्या क्रमांकावरती विराजमान झाले. संघाचं खूप खूप अभिनंदन. असाच खेळ पुढे करत राहा. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण चषक वैभवदादा ओंबळे यांनी या स्पर्धेला संपूर्ण चषक लाभले. त्यांच्यासाठी आज जर पाहिलं तर प्रथमेश बनगे यांनी ते उपस्थिती दाखवली. त्याबद्दल त्यांचे आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. जाऊया तृतीय क्रमांकावरती ज्यांचा खेळ जर आपण पाहिला तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक उत्तम खेळ राहिला आणि प्रथम फलंदाजी करत आपल्या टीमला चांगली सुरुवात करून दिली गेली आणि तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान झाला तो रायझिंग स्टार साईकर टीम यांना आपण तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान झाले. आपण या सर्व टीम आज या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर एक उत्तम खेळ राहिला या टीमचा आणि या जोरावरती तिसऱ्या क्रमांकावरती हॅलो हवा आली की हलते हवा आल्यावर आणि या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर तृतीय क्रमांक विलासदादा भेंडगे समाजसेवक यांनी या तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक दिलेत आणि चषक जर आपण पाहिलं तर वैभव दादा हॅलो 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 काय हलते काय हॅलो 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 काय आणि संपूर्ण चषक जर आपण पाहिला तर या स्पर्धेसाठी लाभले गेले ते वैभव दादा ओंबळे आणि नक्कीच आपण जरा पाहिलं तर ज्यांनी अहोरात्र कष्ट केलं आणि बोंडरवाडी धुळून घालव ही एक त्यांची हॅलो 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 छोट्याला माईक बघा ना. आणि ज्यांची इच्छा होती की बोंडरवाडी धरण व्हावं आणि का आपला शेतकरी वर्ग हा सुखी व्हावा आपले असे लाडके स्वर्गीय विजयराव मुखर्जी साहेब यांची एक संकल्पना होती. त्या संकल्पनेवरती वैभवदादा ओंबळे यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक लाभले गेले. त्यांचंही आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. जाऊया द्वितीय क्रमांकावरती ज्यांचा खेळ जर आपण पाहिला तर एक उत्तम राहिला गेला आणि थोडसे कुठेतरी चुकलेत आणि आपल्या दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं ती विवर टीम दुसरी हवेमुळे जाते. विराजमान झाले विवर टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया आणि त्यांना द्वितीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी बहाल करूया. सौजन्य जर आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकासाठी सागर दादा धनावडे सर यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम दिली गेली. हॅलो हॅलो आज जर आपण म्हटलं ना की 25-26 वयाची मुलं कुठेतरी आपले कालने सांगतात पण आज विवर टीम कडून 54 वर्षाचे एक खेळाडू आपल्या समोर आहेत. त्यांनी एक उत्तम खेळाचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचंही आपण विवर टीम कडून आणि या स्पर्धेकडून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. कारण की
खेळ म्हटलं की क्रिकेट खेळायला वय नसतं. त्यासाठी जर आपण पाहिलं तर या चषकाची जबाबदारी जर पाहिलं तर त्यांचे साथीदार प्रथमेश दादा भोंडगे आणि सचिन दादा ओमळे यांनी तो उपस्थिती दाखवली. तर जाऊया या स्पर्धेत एक उत्तम कामगिरी ऑलराऊंडर कामगिरी केली गेली. जर आपण पाहिलं तर ओपनिंगसाठी उतरलं जातं आणि तंत्रशुद्ध अशी फलंदाजी केली जाते आणि आपल्या टीमला एक मोठं योगदान दिलं जातं. आज जर पाहिलं तर त्याच्या बॅटमध्ये 60 धावा आल्यात आणि गोलंदाजी करत असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना 4 विकेट्स घेतल्यात आणि तो ठरतो या मालिकावीरचा किताब भिलाई आंबेडकरचा एक उभारता सितारा अक्षय शेलार. एक उत्तम कामगिरी राहिली त्याची, एक जोरदार कामगिरी आणि या जोरावरती आज या स्पर्धेमध्ये प्रगती चषक 2024 या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब घेऊन जातो. आज जर आपण पाहिलं तर आपल्या टीमला एक मोठं योगदान राहिलं गेलं या अक्षयचं आणि याच्या जोरावरती भिलाई टीमनं आपलं वर्चस्व राखलं गेलं. पहिल्या क्रमांकावरती प्रगती चषक 2024 मध्ये चॅम्पियन ठरलेली टीम आज नक्कीच. चला विनंती शेलार, अंकुशदादा शेलार, रविदादा दळवी आणि जितेंद्रदादा दळवी, संतोषदादा पाटील आपण या आणि आपल्या हस्ते या मालिकावीरचा किताब यांच्या हस्ते बहाल करायचा आहे. कारण की या खेळाडूंना कुठेतरी मोठं स्ट्रगल केलं, मोठी खेळी करण्याचा विचार जरूर केला होता आणि आज कुठेतरी त्याचं सार्थ झाल्यासारखं आपल्याला वाटतं. आज आपल्या टीमसाठी मोठं योगदान दिलं गेलं. तर जाऊया थोडसा आपण त्याची मुलाखत घेऊया कारण की अक्षयला बोलावं लागेल. आज आपला खेळ जर आपण पाहिला तर आपल्या टीमसाठी मोठं योगदान आहे आणि टीमसाठी 2 शब्द बोलावे लागतात कारण की बोलायची एक ताकद ठेवावी लागते. जसं आपण मैदानामध्ये खेळ करतो तसं आपल्याला 2 शब्द बोलावे लागतील. अक्षय इकडे जास्त का तुझा उशीर घेणार नाही, इकडे ये जरा. नाही लागून बोलावं लागणार तुला. इथे इथे अरे ये लाजू नको, ये मग हे घरी घेऊन जाऊ नको. अक्षय आज भिलाई टीमकडून तू खेळतोस. आज जर आपण पाहिलं तर आज तुझी कामगिरी आणि तुला हे बक्षीस भेटले गेले. आज टीमचं स्प्रेड म्हणजे टीमवर्क आणि तुझा खेळ कसा झाला त्यावरती काय 2 शब्द बोल. टीमवर्क तर चांगलाच होता. 1 नंबर टीम आमचीच असेल. खेळाडू तर सगळे मन लावून 100% देतात आणि धन्यवाद. चल ठीक आहे. कारण की आज मैदानात तुझा खेळ बघितला तरी उत्तम राहायला गेलाय. खूप खूप शुभेच्छा तुझ्यासाठी. आणि पहिला क्रमांक तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आज आपण टॉस का बाज बघतो या बोथ मोटर्स एक विजेता टीमला 11 कुपन्स असणार आहेत आणि आपण जर गाडी घेतली तर आपल्याला 3 सर्व्हिसिंग फ्री असणार आहेत. विजेता टीम प्रथम क्रमांकावरती विराजमान झाले भिलाई टीम. आपण सर्वांनी यावरती 11 ब्रेडवरती या. चला सर्वांनी लाईनअप करा. इथे आपल्याला कुपन वाटप केले जाईल आणि विनंती असेल संतोष दादा आपण आपल्या हस्ते या खेळाडूंना आणि प्रथमेश दादा भोंडगे आपण इकडे या. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्याचप्रमाणे सचिन हिंदे साहेब आपण या आणि बाकीचे मान्यवर आहे आपण सर्वांनी इथे उभे राहा. आज जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकावरती विराजमान झाला एक मोठा आनंद आहे आणि आज खूप अशी मेहनत घेतली आणि आज कुठेतरी साथ तर ठरली आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण पाठीमागे जी मेहनत करता आज ज्यावेळी आपण बक्षीस मारतो त्यावेळी आपलं एक मनोबल वाढलं जातं आणि खरोखर या टीमने एक मोठं मनोबल आपलं वाढवलं आणि ते टीमवर्क दाखवून दिलेलं आहे. तर विकास आपल्याकडे आपण येणार आहोत 2 मिनिटं इकडे आज या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिला क्रमांक पटकावलाय. हे आयोजन आणि आपल्या टीम बद्दल याबद्दल काय 2 शब्द बोलू शकता. प्रथमतः प्रगती विकास क्रिया मंडळ बोगवली धन्यवाद की
त्याने आम्हाला इथं खेळायला संधी दिली, त्यामुळेच आम्ही प्रथम क्रमांक मारला. आमच्या टीमबद्दल बोलायचं झालं तर आमची टीम ओनली आमच्यासाठी तर बेस्ट आहे की सर्व प्लेयर आमचे स्टार आहेत, ऑलराऊंडर प्रकारचे घेतात सगळे, फिल्डिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, बॅटिंग म्हणा, आमची टीम बेस्टच आहे सगळ्यामध्ये. आणि सर्वांनी असा सपोर्ट करा, आपली टीम नक्कीच टॉपला असेल. धन्यवाद. विजय पाटील. तर चला, पहिल्या क्रमांकावरती जर आपण पाहिलं तर आपल्या जाऊन भागातील लाडके नेतृत्व रांजणी साहेब यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक लाभलंय. तर या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर पंच म्हणून लाभले गेले, तर पंचांनी आपली उपस्थिती दाखवा. त्यांना बक्षीस दे त्यांना. सर्वांनी बहुत मोटर्समध्ये जावा आणि नवीन गाडी कोणीतरी खरेदी करा. आज आपले लाडके जर आपण पाहिले तर संतोष दादा पाटणे यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये टॉस का बॉस आणि 5,000चा डिस्काउंट आहे. तर नक्कीच आपण आपल्या संधीचा लाभ घ्यायचा आहे. अशी संधी कमी येते आणि आज चॅम्पियन झालेल्या टीमला इथं कुपन वाटलेले 5,000चे कुपन फ्री आहेत. इथे पंचांचा सत्कार राहिलेला आहे. तर पंच म्हणून आपल्याला 3 दिवस लाभले ते म्हणजे विजय पाटील. आपण वरती आपला इथे सन्मान केला जाईल. नाव पण धन्यवाद. तर विनंती असेल संतोष दादा पाटील आपण 2 मिनिटं इकडे या करा, कारण सांगता करायची आहे. आज स्पर्धेचं पूर्ण त्याचप्रमाणे गिरीश यांना इथं आपण सन्मानित करूया. तुम्ही नाही की एवढी मोठी टीम आणि एवढं मोठं आयोजन भोगोली गावातील सर्व या युवकांनी केलेलं आहे. निलेश शेलार, अंकुश शेलार, सागर शेलार असे अनेक खेळाडू किंवा आयोजक इथं आहेत आणि त्या आयोजकांनी असं सुंदर असं काम केलंय. मित्रांनो, क्रिकेट हा खेळ फक्त मैदानामध्ये स्वरूपात नसावा, तर तो आपल्या जीवनामध्येही उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो जीता वो सिकंदर असं म्हटलं जातं, परंतु जो खेळा वो सिकंदर हे इथं आयोजित केलेल्या युवकांनी इथं संपादित करून दाखवलेलं आहे.
असा सांगता समारंभ सुंदर असं आयोजन इथं यांनी केलेलं आहे। तर आता आपण हा तिसरं पर्व जावली क्रिकेट असोसिएशन संघाच्या माध्यमातून भोगोली गावातील या युवकांनी इथं संपन्न केलेलं आहे। अशा या क्रिकेट संघाचं आयोजन इथं समापन इथं झालेलं आहे असं आपण जाहीर करूया आणि सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक कौतुक कौतुक। धन्यवाद।